आपली सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आपत्कालीन परिस्थितीत कृपया शांत राहा. लाईफ जॅकेट जहाजावर उपलब्ध आहे व आमचे प्रशिक्षित क्रू सदस्य आपल्याला सुरक्षेबाबत मार्गदर्शन करतील आणि आवश्यक ती मदत करतील. मी एवढे लाँग रन करतो आहे, अल्ट्रा करतो आहे, तर ऑफिसमध्ये फ्रेंड सर्कल, परत फॅमिलीमध्ये सगळेच मला बोलत असतात नेहमी, अरे एवढं रन करतो आहे तर एकदा गावी पण पळत जा, एकदा रनिंग करत गावी जा. तर माझ्या मनात नेहमी असायचं, चला नक्की यांना मी एकदा करून दाखवणार आहे, गावी जायचं आहे मला. तर असंच मला एकदा क्लिक झालं की माझ्याकडे सायकल चांगली आहे, एका फ्रेंडने दिली आहे, स्वप्नील ट्रॅव्हलिंग म्हणून माझा मित्र आहे, त्याने मला एक सायकल चालवायला दिली आहे सध्या तरी. तर म्हटलं चल मी सायकल घेऊन का नाही जाऊ शकत. तर सर्च केला मी गुगलवरती, मुंबई टू कणकवली किती आहे लांब. तर दिसलं मला 450 किलोमीटर सॉरी. तर म्हटलं चला सायकलने पॉसिबल आहे, मे बी 2 ते 3 दिवस तरी जातील कमीत कमी अशा हिशोबाने, म्हणजे कंटिन्युअसली करून 150 किलोमीटर 110 किलोमीटर करून होऊन जाईल ते. सो इयर एंडला 31च्या अगोदर क्रिसमस येतो आणि क्रिसमसची आम्हाला 2 दिवसाची सुट्टी होती. सो तो पकडून 2 दिवस आणि सॅटर्डे संडे पकडून अशी 4 दिवसाची सुट्टी होती. तर मी म्हटलं चला हा चांगली वेळ आहे, सुट्टी घ्यायची गरज नाही एक्स्ट्रा. तर मी तेव्हाच दादा आलेला, संदेश दादा, जॉबवरून मीन्स बोटवरून. तर त्याला मी मेसेज केला मध्येच, विचारलं दादा आपण माझा प्लॅन आहे की गावी सायकलिंग करत जायचं. तर दादा पण खुश, कारण त्यालाही जायचं होतं. सो तो बोलला अरे कधी प्लॅन आहे. तर म्हटलं नेक्स्ट पुढच्या आठवड्यातच माझा प्लॅन आहे, 25, 26, 28, 29 असं 4 दिवस. तर दादा पण खुश झाला एकदम, बोलला चल ठीक आहे मी पण ट्राय करतो, माझ्या घरी पण थोडेसे प्रॉब्लेम आहेत पण तरी पण ट्राय करतो मी यायला. सो तसं आपण मॅनेज करू. आमचं चांगलं डिस्कशन झालं. तर दादा बोलला चल प्लॅन करू आपण आणि चांगलं मॅनेजमेंट करून जाऊ. मी म्हटलं हायवेने जाणार आपण. तर दादा बोलला हायवेने नको जाऊया, आपण कॉस्टल रोड पकडूया. मीन्स जे बोटी वगैरे जातात रोडने, जेवढा रोड भेटेल तेवढा रन सायकलिंग करू आणि जेवढी बोटी वगैरे भेटतात तर बोटीचे ट्रॅव्हल करू. आयडिया तर नक्कीच माझी होती, पण दादाने पूर्ण मॅनेजमेंट केलं. नेक्स्ट डेपासून त्याने पूर्ण इन्फॉर्मेशन काढली, कुठून कुठे जायचं, कुठची जेटी बदलायची, कधी बुकिंग करायची, कुठे बुक करायची, कुठे चेंज करायची बोट, मधलं डिस्टन्स किती आहे, आपण स्टे कुठे करायचं, सगळं टोटली दादाने पूर्ण नोट डाऊन केलं आणि मला पाठवलं. तो रामा आता चेक कर, आपण हे पॉसिबल होऊ शकतं का. तर परत जेवढं लागणार सामान मीन्स सायकलसाठी किंवा पंक्चर होऊ नये त्यासाठी टायर स्पेअरमध्ये परत पंप आणि बाकी जे काय सामान लागेल. तर मी म्हटलं माझ्याकडे टेंट आहे, कुठेतरी पॉसिबल झालं तर आपण स्टे करण्यासाठी टेंट यूज होईल. सो दादा बोलला मोस्ट ऑफ तर आपण हॉटेल्स बुक करू ऑन रूट जिथे भेटतील तिथे, तसं ट्राय करू. तर म्हटलं ओके चालेल नो प्रॉब्लेम, तरी पण मी कॅरी करतो. सो मी माझ्या सायकलला बांधून पूर्ण टेंट घेतलेला आणि 2 दिवसाचे जेवढे कपडे लागतील 4 दिवसाचे थोडे करून सगळे घेतलेले आम्ही, दादाने मी एकत्र. आणि 25च्या मॉर्निंगपासून आमची पूर्ण ट्रॅव्हल चालू झालेला. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी रामदास मिस्त्री. मी माझ्या अल्ट्रा रनर रामदास यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी एक नवीन ॲडव्हेंचरस व्हिडिओ घेऊन येत आहे. कोणता व्हिडिओ आहे ते मी लवकरच सांगेन, तुम्हाला एक्सप्लोअर करेनच. पण त्याच्या अगोदर आता वाजले 4:30 आणि मला CSTला जायचं आहे, भाऊचा धक्का कशासाठी ते सगळं सांगणार आहे पुढे. चला तर मग निघतो मी लवकर, कारण मला 24 किलोमीटरची राईड करायची पूर्ण आणि टायमावर पोचायचे 7च्या आधी. चला तर मग पुढची स्टोरी मी लवकरच सांगेन. नेहमीप्रमाणेच आजची राईड पण तुम्हाला काहीतरी एक लॉंग राईड दिसणार आहे. मी आणि सायकल आणि माझं हे एवढं सामान सगळं बघून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, पण नक्कीच मी तुम्हाला एक्सप्लोअर करेन, सांगेन कुठे जातोय ते मी. चला तर नाऊरवरून मी निघालो, भाऊच्या धक्क्यापर्यंत गेलो सायकलने. आय थिंक 28 किलोमीटर चाललेलं तेव्हा. दादाने M2Mची फेरी बुक केलेली. माझा फर्स्ट टाईमचा ट्रॅव्हल होता तो आणि दादाला तर काय फरक नव्हता, कारण तो जॉबच त्याचा बोटीवर आहे. माझ्यासाठी खूप नवीन होतं ते आणि खूप आश्चर्यकारक की अरे यार असं असतं तसं असतं. मी तर खूप एन्जॉय केला तो. फायनली राईडनंतर पोचलो मी इथे गेटवरती फेरीच्या आणि दादा नाही आहे.
चला तर मग पुढचा एक्सपिरियन्स शेअर करणारच आहे. सो पोचलो आम्ही. कुठून घ्यायचे? ओके. चलो नाश्ता टाइम का इडली. अच्छा. आपली सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आपत्कालीन परिस्थितीत कृपया शांत राहा. लाईफ जॅकेट जहाजावर उपलब्ध आहे व आमचे प्रशिक्षित क्रू सदस्य आपल्याला सुरक्षेबाबत मार्गदर्शन करतील आणि आवश्यक ती मदत करतील. चलो बाय बाय मुंबई. निघाली ना. पाळीव प्राण्यांना फक्त पाळीव प्राण्याच्या निर्धारित जागेवर किंवा वाहन डेकवर परवानगी आहे आणि त्यांना नेहमी पट्टा बांधून ठेवणे आवश्यक. तर मित्र, हा 1 तासाची मस्त आम्ही शिपची मी तर मजा घेतली. दादाला काय सवयच आहे. 1 तासानंतर पोचलो आम्ही मांडवाला. येस येस येस. चला चला, मजा आली. मांडवा बीचवरून आम्हाला 67 किलोमीटरची राईड होती, सायकलिंग होती मुरुड जेटीपर्यंत. त्यामध्ये अलिबाग, नांदगाव, परत काशीद बीच, रेवदांडा हे सगळे गाव येत होते त्याच्यामध्ये. सो मित्र, आम्ही आता पोचलो आहे काशिंद बीचला. तुम्ही बघू शकता हा बीचचा पूर्ण एरिया इथे. आणि इथे आम्ही आता जेवून निघणार आहोत. ॲक्च्युली थोडा रेस्ट तर घेतलीच पाहिजे, कारण आमचं आय थिंक 85 किलोमीटर तर झालं आहे आणि अजून आजचं टार्गेट आहे की 100 तरी क्रॉस आरामात करायचं आहे. सो अजून 1-1.5 तास आम्ही जेवल्यानंतर सायकलिंग करू आणि त्याच्यानंतर मग थोडा आराम करून संध्याकाळी 4 वाजता वगैरे स्टार्ट करू परत. चला 12:50 झालेत आणि भूक तर खूप लागली. 80 किलोमीटर झाले ना आपले. 88 किलोमीटर झालेत. सो आज आम्ही मागवलं आहे. काय आहे ते दाखवतो मी तुम्हाला. ही सुरमई ना, सुरमई भाकरी तांदळाची आणि ही आहे फ्राउन्स आहे भाकरी. चला तर मग फ्राउन्स ठीक आहे. एक चिकन मस्त आहे कडे. भाकरीवर अजून भारी मीठ मीठ नको याच्यात चटणी नको. अच्छा कांद्याला. हां राईट. सुरमई झाली, पापलेट. चला मजा आली. टेस्टी आहे ना भरपूर. खातो तू. व्हेरी गुड. काय तो बघेल ना स्टाईल मध्ये घाला तर रजनीकांत सर. ओके चलो. जेवण वगैरे झालं. 2 वाजलेत आणि आम्ही आता काशीद बीचवरून आम्ही चाललो आहे मुरुड साईडला आणि तिथून फेरी पकडणार आहोत दिघीसाठी. चला तर मग निघूया. माझ्याकडे 88 झाले ना किलोमीटर. येस, 100 क्रॉस होऊन जातील आरामात संध्याकाळपर्यंत. चला तुम्हाला पुढचा प्रवास मी सांगेनच. मॅरेथॉनप्रमाणेच प्रत्येक 1
1.25-2 किलोमीटरपर्यंत आम्ही पाण्यासाठी थांबत आहोत, कारण ऊन तर वाढलंच आहे. 2:30 वाजून गेलेत. चला जाऊया पुढे. हां तर मित्र बघू शकता, हा जो मुरुड साईडचा जाणारा रस्ता आहे त्यानेच आम्ही आता चाललो आहे मुरुडला. आणि साईडने पूर्ण बीचच आहे, बीच रोड आहे हा. रस्त्याच्या बाजूनेच इथे मुरुड बीच दिसते आणि इथून किल्ला बघू शकता, जंजिरा किल्ला दिसतो इथे. चला तर मग आम्हाला जेटीला जायचं आहे, इथून जेटी पकडायची आहे. सो फायनली आम्ही पोचलो आहे मुरुड बीचला. इथे तुम्ही बघू शकता सेम ॲज लास्ट बीचला होतं तसं गाड्या वगैरे आहेत आणि इथे पण लोक खूप फिरतात वगैरे. इव्हिनिंगला खूप गर्दी असते. आणि बघू शकता, दाखवतो मी तुम्हाला, जिथून आम्ही बोटीने जाणार आहोत. त्या ब्रिजच्या तिकडे बोटी आहेत. सो तिथून आम्ही बोट पकडून दिघीला जाणार आहोत. आणि इथे जंजिरा फोर्ट दिसतो. हां तिकडे एकदम छोटासा बारीकसा दिसतो. आपल्याला बोट भेटणार त्या साईडला. अच्छा तिकडे जायचं आहे ना आपल्याला. अजून 5 किलोमीटर जायचं आहे वाटतं पुढे, 5 ते 6. तर मित्र बघू शकता इथे जी जेटी आहे, इथून ही बोट जाते जंजिरा किल्ल्यामध्ये. बघू शकता छोटीशी बोट दिसते आणि तो आहे किल्ला तिकडे. तर आम्ही आता या साईडला जाणार आहोत, जिथे आम्हाला दिघी साईडला जायला बोट भेटणार आहे. पहिल्याच दिवशी आमची लॉंग सायकलिंग झालेली. 123 किलोमीटर झालेले आमचे. आम्ही मुरुडची जेटी पण चेंज करून आम्ही पुढे श्रीवर्धनला थांबायचा विचार केला, कारण अंधार पडलेला आणि आम्हाला अलिबागचा जो रूट होता तो पूर्ण बऱ्यापैकी चांगला रस्ता होता, म्हणजे फ्लॅट रूटेड होता, जास्त इलेवेशन असं काही नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला ते फर्स्ट डेला 123 किलोमीटरची राईड खूप चांगली झाली. मी भांडूपवरून भाऊचा धक्का पोचलेलो 28 आणि त्याच्या पुढे जे काय होतं ते पकडून 123 किलोमीटरची सायकलिंग झालेली आमची फर्स्ट डेला. आणि आमच्याकडे ती पहिल्याच दिवशी खूप होती, चांगली होती. हां सो मित्र आम्ही पोचलो आहे आगरदांडाच्या जेटीवर आणि इथून आता आम्ही बोटमध्ये चाललो आहे. बघू शकता. चला बघूया आता किती वेळ लागतो. हा पण एक नवीन एक्सपिरियन्स आहे, मजा येईल. कुठे? थँक्यू. सो मित्र आम्ही आगरदांडावरून जेटी पकडलेली, बोट पकडलेली आणि आता बघू शकता इथे दिघी बोट दिसते. कमी 15 मिनटं लागली बस ना, 15 मिनटं लागली. सो गाईज आता आम्ही इथून उद्याचा प्लॅन होता 33 किलोमीटरचा, जो श्रीवर्धन बीचला जायचा. सो आता आम्ही आताच पूर्ण करतो कारण 5 वाजले. सो 2 तासात आरामात होतं आहे. सो चला तर मग लवकर निघतोय मी. अंधार पडायच्या आधी निघायचं आहे, पोचायचं आहे. श्रीवर्धनच आहे, मी आलो आहे श्रीवर्धन बीचला. सो गाईज फायनली आम्ही श्रीवर्धन बीचला पोचलो आहे. मे बी मेन पॉईंटला जिथे जायचं होतं ते बरंच पुढे आहे, तर आम्ही म्हटलं सनसेट पाहिजे, बघायचं आहे आणि फोटो वगैरे काढायचे. सो म्हटलं चला इथेच थांबूया आणि आम्ही इथेच थांबू हॉटेलवर वगैरे कुठेतरी. बघू अपडेट देईल नक्की पुढचे. चला तर मग फोटो शूट करूया थोडा. सो चला तर रात्रीचे 10 वाजलेत आणि आम्ही झोपायच्या तयारीत आहोत, कारण सकाळी लवकर उठून परत निघायचं आहे. उद्याचं पण सेम तसंच टार्गेट आहे. भेटू उद्या सकाळी. तोवर बाय बाय. आपल्याला रूट असं दाभोळला जायचं का? दाभोळवरून पुढे ते तिथून काय ते सायकलिंग आहे ना, 18 का काहीतरी 18 किलोमीटर.